हॅलो सर्वांना, कसे आहेत सर्वजण? मजेत असतात? झाले जेवण वगैरे? माणसाने ना आयुष्यामध्ये जीवन जगताना हे नाही पाहायचं की आपल्या ताटामध्ये चटणी आहे का भाकर आहे, आणि का आपल्या ताटात बिर्याणी आहे, ठीक आहे, का आपल्या ताटात मटण आहे. ह्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किती आनंद आहे, आपल्याला किती आनंद भेटतो. जर तुम्ही आज चटणी आणि भाकरी पण खाल्लेली आहे, परंतु तुम्ही सर्व ह्याने सुखी आहात, तुम्हाला कुठल्या प्रकारचा शरीराला त्रास नाही, कोणाशी तुमचा वाद नाही आहे झालेला, किंवा तुम्ही कोणाला काही बोललेलं नाही, तुम्ही कोणाशी वाद केला नाही, तर हे सर्वात मोठी गोष्ट आहे बरं का आयुष्यामध्ये. आणि तोच खरा दिवस आनंदाचा आहे. नाहीतर तुम्ही चांगलं चांगलं पक्वान करणार आणि तिथे वाद होणार आणि मग ते कोणीच खात नाही अशा वादात, अशा भांडणामध्ये. ताटात चटणी असू द्या, भाकरी असू द्या, शिळा असू द्या, परंतु ते तुम्ही आनंदाने खा. खाण्यामध्ये काही नाही हो, माणूस कसा जगतो हे महत्त्वाचं आहे. आनंदाने राहणं आणि कोणाशी वाद न करणं, भांडण न करणं आणि आनंदात आपला दिवस घालवणं हेच महत्त्वाचं आहे, नाही का? मग माझं ते एकच म्हणणं आहे, तुम्ही सुखी राहा आणि दुसऱ्याला सुखी राहू द्या. विनाकारण वाद करू नका. आणि तुमच्या नशिबात जे आहे ते माझ्या नशिबात नसणारे, माझ्या नशिबात जे आहे ते तुमच्या नशिबात नसणारे, हो की नाही? आणि माणूस काय करणार आहे? सर्व काही करणारा देव आहे. देवाच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही, एवढं मात्र खरं आहे. आणि देव जसं ठेवल तसंच माणसाने राहायला पाहिजे. मी तर म्हणते देवा तुझी इच्छा. मी तर रोज सकाळी देवाला म्हणते, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे. आणि तू जे घडवशील, जे ठरवशील ते माझ्यासाठी योग्यच असेल, हो की नाही? तर असंच असावं माणसाने, आनंदाने राहावं, कोणाला काही टोचून घालून पाळून बोलू नये आणि जीवनामध्ये आलेला दिवस आनंदाने घालवावा आणि दुसऱ्यांना पण आनंदाने राहू द्यावं आणि आपण पण आनंदाने राहावं. ह्यालाच तर आयुष्य म्हणतात, नाही का? आणि ह्यालाच तर जीवन म्हणतात, ओके? धन्यवाद.